नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या या डेटाच्या अनालिसिस व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, स्क्रीनवर तुम्ही बघत असाल एक वाक्य लिहिलंय, बिग गेम इनसाइड. काय नक्की आहे हे तुम्हाला शेवटपर्यंत राहायचंय व्हिडिओच्या. तर मित्रांनो, दोन गोष्टी आहेत. एक तर आहे पहिलं स्टॉकची गोष्ट. स्टॉक्स मध्ये असे काही कांड होतात की जे आता फार पॅटर्न वाईज एकदम एक्झॅक्ट तुम्हाला बघायला भेटतात. ओके, सो मित्रांनो, हा एक स्टॉक आहे सेलो नावाचा. हा स्टॉक अशा पद्धतीने वरती गेला होता आणि वरतून तो खाली पण आला. तर आपल्याला हे माहित पडतं का की हा इथून खाली येणार आहे? येस, 100%. ही जी अल्गोज ची जी हे आहे पॅटर्न आहे, हा आपण फाइंड आउट करू शकतो की हा ह्याला ह्या लेवल पासून खाली आणायचं आहे. ओके, सो इथं तुम्ही बघू शकत असाल एकदम आयडियल टाइम, आयडियल शॉर्ट, अशा पद्धतीने एकदम स्मूथ रॅली आपल्याला पकडता येऊ शकते. जशी पॉझिटिव्ह रॅलीज आपण पकडतो 20-20%च्या, तशाच निगेटिव्ह रॅलीज सुद्धा पकडू शकतो. ओके, सो हा जो सेम पॅटर्न आहे हा अजून कशा कशा मध्ये झालेला आहे ते जाऊन चेकआउट करूया आपण. तुम्हाला अजून एक शेअर दाखवला तर तुम्ही म्हणाल हे पण त्याचीच कॉपी आहे का? ओके, वरतून खाली आणण्याचा प्रयत्न झाला, एकदम सेम त्याच पद्धतीने तोच पॅटर्न, तेच सगळं काही. ओके, त्याच्यानंतरून अजून एक शेअर तुम्ही जर बघितला तर त्याच्यातही सेम झालंय का? ओके, तर हे कोणीतरी घडवलंय मित्रांनो. बघा, हे तिन्ही शेअर्स मध्ये ऑलमोस्ट सेम प्रकार झालेला आहे आणि हा जो प्रकार आहे हा आपल्याला फाइंड आउट करता येतो. ओके, सो हा जो गेम समजून घ्यायचा असेल तर अजूनही उशीर झालेला नाहीये. आपली जी 4 ऑगस्टची जी बॅच होती त्याचं जस्ट इंट्रोडक्शन झालेलं आहे. ओके, इंट्रोडक्शन झालेलं आहे. टेक्निकल गोष्टी मंडे पासून होतील. साधारण 9 तारखेपासून आपण टेक्निकल गोष्टी आणि ज्या फॅक्ट टू फॅक्ट शिकू. त्याच्या आधी तुम्ही रेकॉर्डिंग आणि बाकीचे व्हिडिओ बघून त्या गोष्टी कव्हर करू शकता. तर अजूनही तुम्हाला इंटरेस्ट असेल, नक्की ह्याच्या पाठी काय होते हे समजून घ्यायचं असेल तर जॉईन करायला विसरू नका. ही जर्नी सोबत पार करू. मी ग्रुपवरती स्क्रीनशॉट पाठवला. फक्त आणि फक्त 4 दिवसांचा अनुभव, 4च दिवसांचे व्हिडिओज बघितलेत आणि तिथून जो ट्रेड घेतलाय आणि तो कॉन्फिडन्सनी घेतलाय, तो कॉन्फिडन्स मी तुम्हाला शेअर केलेला आहे. ग्रुपवर नसाल तर खाली व्हॉट्सअप ग्रुपची लिंक खाली दिलेली आहे, तिथे जाऊन जॉईन होण्याचा प्रयत्न करा मित्रांनो. ठीक आहे, सो हे झालं स्टॉक मधला गेम की जो FI चा मोठ्या प्लेअरचा गेम असतो. आता डेटावरती पण असाच एक गेम झालेला आहे, तो समजून घ्या. आज दिवसभर जे मार्केट आहे ना ते फार असं रटाळवाणं आणि साईडवेज राहिलेलं आहे, पण याच्या आतमध्ये काहीतरी शिजत होतं. हे जे काय शिजतंय हे आहे ना फार चांगले संकेत आपल्याला पुढच्या काळात दिसत आहेत. अशा पद्धतीचं शिजतंय की काय, याची एक जी अर्ली आपण त्याला म्हणू ना, अर्ली सुरुवात ती असू शकते का? जस्ट क्वेश्चन मार्क, नॉट 100% की मार्केट इथून वरतीच जाणार आहे. ओके, जस्ट क्वेश्चन मार्क की आता डाऊन साइड जी आहे थोडीशी लिमिट झालेली आहे आणि पोटेन्शियल जे आहे ते आता अप साइड वरती आपल्याला बघायला मिळते. पण अजून आपण 100% पॉझिटिव्ह ट्रेन मध्ये बसलोय का असं नाहीये. आपल्याला जस्ट कळाले की ट्रेन प्लॅटफॉर्मवर येण्याची तयारी करते, राईट. सो आता आपण बसणार नाही बसणार ते पुढे ठरवेल डेटा. तोपर्यंत डेटामध्ये फार मेजर चेंजेस झालेले आहेत, त्यावरून तुमच्या लक्षात येईल की कशा पद्धतीने. तर रिटेलर जो आहे तो पॉझिटिव्ह 7 लाखाच्या डायरेक्शन होत्या 776च्या, तर तो आता निगेटिव्ह होत चाललेला आहे. ओके, ऑलमोस्ट 2-2.5 लाखाच्या पोझिशन कट केलेल्या आहेत. मग पॉझिटिव्ह गेलंय कोण? तर पॉझिटिव्ह गेलेत प्रॉप डेस्क. तर प्रॉप डेस्कनी जे कॉल शॉर्ट्स होते ते बऱ्यापैकी अनवाइंड केलेले आहेत, कट केलेले आहेत. जनरली गुरुवारी पोझिशन कट होतात असं फार कमी बघायला भेटतं आणि पुढ जे आहेत ते शॉर्ट झालेले आहेत फार चांगल्या पद्धतीने. तर प्रोने जे गणित केले ते पॉझिटिव्हच केले 100%. FIs नी सुद्धा पुट शॉर्ट केलेले आहेत, तर हे सुद्धा गणित पॉझिटिव्हच आहे. आणि कॉल लॉंग केलेले आहेत मित्रांनो. हे थोडंसं इंटरेस्टिंग आहे. यांना डायरेक्शनल इंटरेस्ट थोडासा जागा झालेला आहे कम्पेअर टू कालपेक्षा. ओके, सो यांनी काम केलेलं आहे पॉझिटिव्ह. रिटेलरनी काय केलंय, रिटेलरनी पुट जे आहेत ना ते लॉंग केलेले आहे 23% आणि त्याचे व्हाईस वर्सा पुट जे आहेत ते शॉर्ट केलेले आहेत त्याच्या अपोजिट 11%. तर हे जो डिफरन्स आहे हा बराचसं काही सांगून जातो आणि हा डिफरन्स आलेला आहे ऑलमोस्ट 2 लाखाचा. ओके, सो 3 लाखाचा. तो हा जो डिफरन्स आहे तर हा फार मोठा डिफरन्स आहे कम्पेअर टू एनी अदर डे. हे असं फार झालं असतं तर मार्केट फार
वेगाने वरती जाऊ शकला असतं. तर हे ओव्हरऑल सगळं आणि सगळं आता पॉझिटिव्ह कडे ते हे करतंय. ओके. सो अजूनही ट्रेन मध्ये बसायचं की नाही बसायचं याला थोडासा ठरवायला वेळ लागणार आहे. आणि ट्रेन तर पटरीवर येईल, येतीये अशा पद्धतीचे चिन्ह डेटा आपल्याला देतोय. ओके. सो डेटा थोडासा साइडवेज टू पॉझिटिव्ह आलेला आहे. कदाचित SGX निफ्टी ते तुम्हाला निगेटिव्ह काम करताना दिसेल, पण मार्केटची डायरेक्शन जी आहे ती फार निगेटिव्ह किंवा निगेटिव्ह साईडला नसेल, अशा हिशोबाचं माझं विश्लेषण आहे. ठीक आहे. तर मित्रांनो, थांबूया आजच्या व्हिडिओमध्ये. खाली डिटेल्स दिलेले आहेत, चेकआउट करायला विसरू नका. थँक्यू.